काय म्हणलं बघा. इन अ फील्ड, शेतामध्ये, ड्राय फॉडर ऑफ द कॅटल इज हिप्ड इन अ कोनिकल शेप. म्हणजे कोनिकल शेप मध्ये ढिगामध्ये फॉडर म्हणजे जे खायचं अन्न आहे, जनावरांचं खाण्याचं जे अन्न आहे ते ठेवलेलं आहे. ढीग थोडक्यात असा रचून ठेवलेला आहे. द हाईट ऑफ द कोन इज 2.1 मीटर. हाईट जी आहे 2.1 मीटर आहे. अँड डायमीटर ऑफ द बेस इज 7.2. डायमीटर जो आहे तो 7.2 मीटर आहे. म्हणजे रेडियस झाली त्याची आपल्याला काढता येईल. तर डायमीटरचा कधी उपयोग नसतो. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं, डायमीटर हा डायरेक्टली कुठल्याही फॉर्म्युल्यात वापरला जात नाही. कायम त्याचं रूपांतर रेडियस मध्ये करूनच आपल्याला उपयोग होतो. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द फॉर्डर. ठीक आहे, व्हॉल्यूम फाइंड करता येईल आपल्याला सिम्पली फॉर्म्युल्याने, काही विशेष नाही. इफ इट इज टू बी कव्हर्ड विथ पॉलिथिन इन रेनी सीझन, म्हणजे जर आपल्याला ह्याला रेनी सीझन मध्ये पॉलिथिन बॅगने कव्हर करायचं असेल भिजू नये म्हणून, ताडपत्री टाकून, किती ताडपत्री लागल, किती ती बॅग पॉलिथिनचं लागल हे काढायचं आहे. मग मला सांगा ते कुठल्या फॉर्म्युल्याने मिळेल आपल्याला. व्हॉल्यूमच्या फॉर्म्युला मिळेल का सरफेस एरियाच्या? सरफेस एरियाच्या, बरोबर आहे. कारण आतल्याचा काही संबंध नाही. बाहेरून आपल्याला त्याला थोडक्यात पेंट करायचं किंवा वरून आपल्याला बसवायचं असं काहीतरी आहे. मग आता प्रश्न दुसरा येतोय की सरफेस एरिया मध्ये कुठला फॉर्म्युला लागेल. एवढं सरफेस एरिया लागेल की टोटल लागेल? कुठला लागेल? कर्वड लागेल, राईट. कारण खालून काय आपण बसवणार नाही. बेसिकली आपल्याला जर बसवायचं असेल तर आपल्याला ते खालून अगोदरच बसवावं लागलं असतं. परत काय एकदा रचल्यानंतर ते खालून बसता येणार नाही. तर आपल्याला कव्हर करायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं काय लागणार आहे कळालेलं आहे. 22 व्हॅल्यू दिलेली आहे, पायची व्हॅल्यू दिलेली आहे, आपल्याला हिची पण दिलेली आहे व्हॅल्यू. बहुतेक आपल्याला पुढे लागणार आहे. हरकत नाही, चालू करूया सोडवायला. लिहिताना लक्षात घ्या. फॉर कोनिकल शेप्ड ही, आपल्याला माहिती आहे काय डायमीटर. डायमीटर दिलेला आहे 7.2 मीटर. त्याचं लगेच आपण काय करून घ्यायचं, रेडियस करून घ्यायचं. म्हणजे 7/2 म्हणजे किती येते, 3.6 मीटर. लगेचच करून घ्यायचं, परत कुठं मध्ये लक्षात येत नाही आपल्या की काय करायचं. त्यानंतर हाईट दिलेली आहे. हाईट असते एच. काय दिलेली हाईट आपल्याला, 2.1 मीटर. तर त्याला काय चेंज करायची गरज नाही आपल्याला. ओके. आता पहिल्यांदा व्हॉल्यूम सांगितले तर ते काढून घेऊया. आणि आता व्हॉल्यूम काढत असताना व्हॉल्यूम ऑफ कोन साठी एल ची गरज असते का हो? काय आपण म्हणालो होतो, एल ची गरज असते का व्हॉल्यूमला? नाही. मग एल काढला नाही. एल काढावं लागणार आहे आपल्याला, कारण कर्ड सरफेस एरिया काढायचं म्हटल्यानंतर एल ची गरज आहे. पण आता नाही, आपण ज्यावेळी असं त्या पुढे काढू. आता आपण व्हॉल्यूम तर काढून घेऊया. 22/7 आहे पायची व्हॅल्यू. आर म्हणजे 3.6 आहे. तर त्यात वर्ग असल्यामुळे 2 वेळा करावं लागेल. एच म्हणजे 2.1 आहे. त्याला व्यवस्थित मला जर लिहायचं असेल पॉइंट काढून, तर मी पलीकडचे पॉइंट काढलेले आहेत, लक्षात घ्या. आपण पॉइंट काढल्यानंतर किती पॉइंट काढले याचा आपण हिशोब करून खाली लिहिणं गरजेचं आहे. तर 3 पॉइंट काढल्यामुळं खाली 1000 आलेला आहे. ओके. सिम्पली आता याच्यामध्ये काय काय कॅन्सल होते बघूया. 7 न भाग जाते, 7 त्रिका 3 पण जाते, 3 ला घालून टाकलं. आता वरचा काय गुणाकार येतोय तो फक्त आपल्याला बघायचा आहे आणि त्याला 3 पॉइंट द्यायचे आहेत. तर त्याचा व्हॉल्यूम असणार आहे आणि त्याचं उत्तर असणार आहे वन ऑफ द आन्सर्स. 36 × 36, 36 × 22, तर 28,512 येते. आणि ह्या 3 आहेत, तर आपल्याला इथं काय केलं पाहिजे, 3 दिलं पाहिजे. बरोबर आहे. आणि याचं युनिट काय असेल हो? व्हॉल्यूम आहे म्हटलं, युनिट काय असेल? काय असेल युनिट? नाही ना, मी ते त्यासाठीच विचारतो तुम्हाला. इथं मीटर आहे, लक्षात घ्या. मीटर आहे, मीटर. तर काय होणार, मीटर क्यूब होणार. काय होणार, मीटर क्यूब. सेंटीमीटर क्यूब लिहित नाही आपण, त्याच्याऐवजी काय लिहितो, सीसी लिहितो. ठीक आहे. आता मला सांगा, एल फाइंड करायचा आहे. कसा फाइंड करणार मला करून दाखवायचा आहे पटकन. एल फाइंड करून दाखवायचं आहे. फॉर्म्युला लिहिलेला आहे.
काय होईल? याला आपल्याला काढायचं आहे, एच दिलेला आहे 2.1 चा स्क्वेअर प्लस आर किती आहे 3.6 चा स्क्वेअर. हा, ओके. तर 21 चा वर्ग किती असते 441, म्हणजे हे किती होईल 4.41, बरोबर आहे का? आणि 36 चा किती आहे केला का नाही? 1296, हा बरोबर, म्हणजे 12 पॉईंट, म्हणजे बेरीज किती होते? मला वाटतं ही होईल, है की नाही? त्यामुळे तर त्यांनी दिलंय ते की 17.37, म्हणजे हा यल येणार आहे. तर यल व्हॅल्यू किती येते 4.17. त्यांनी घ्या म्हणून सांगितलं, थोडंसं आपल्याला त्यांनी मदत केलेली आहे की बाबांनो तुम्ही वर्ग काढा, पण वर्गमूळचा आम्ही का बघतो, वर्गमूळ त्यांनी सांगितलं. ओके, हे झाली यल ची व्हॅल्यू. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? कर्वड सरफेस एरिया. काय फाइंड करायचं? काय असतो फॉर्म्युला? पाय आर एल. परत एकदा 22/7, आर ची व्हॅल्यू 3.6 आणि एच व्हॅल्यू आलेली आहे 4.17. ह्याला व्यवस्थित लिहायला गेलो आपण 22, 36, 417, 7 आहे, आणि खाली किती शून्य द्यावे लागतील परत एकदा? 3 शून्य. मला वाटते 7 भाग जायला पाहिजे, मगच हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित होईल, नाही तर परत पॉईंट मध्ये येणार. 7 5 35, नाही जात आहे की नाही? म्हणजे हे पॉईंट मध्ये येणार आहे. करेक्ट नाही? उत्तर किती आहे बघूया आपण पहिला, बरोबर आहे का? हम्म. पहिलं बरोबर आहे. 47.18 येते. असं काय येते स्क्वेअर मीटर मध्ये? बघूया आपण थोडस. हे बरेचशा एक्झाम्पलला याने, अच्छा बरोबर आहे, वरचा गुणाकार फक्त केला, भागिले 7 केलं नव्हतं मी. बरोबर आहे. तर 47.18 हे काय असेल सांगा? युनिट काय असेल? सीसी. काय असेल युनिट? हा काय आहे? एरिया ना. काय असेल सेंटीमीटर स्क्वेअर? नाही, हे मीटर मध्ये आहे, मग काय असणार? काय असणार? मीटर स्क्वेअर, किंवा याला असं पण लिहितात स्क्वेअर मीटर, दोन्हीपैकी काहीतरी एक लिहायचं. ओके. तर हा झाला कर्ड सरफेस एरिया, हा झाला व्हॉल्यूम. म्हणजे आपल्याला किती पॉलिथिन लागेल, पॉलिथिन शीट किती लागणार आहे? एवढ्या याची. शेवटी वाक्य लिहायचं. वाक्य लिहिता येते की नाही? वाक्य कसं लिहायचं असते? वाक्य लिहायला आलं पाहिजे बघा. सिंपल आहे. पहिलं तर ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफचं सिंपल वाक्य वाक्य असणार आहे पहिलं, की व्हॉल्यूम व्हॉल्यूम ऑफ द powder is, आणि मिनिमम पॉलिथिन शीट. ओके, ठीक आहे. पुढे जाऊया आपण अशा पद्धतीनं. कोण बद्दलचे सगळे आपण फॉर्म्युले बघितले, पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपण रिवाइज करूया फॉर्म्युले तुमच्या कसे लक्षात राहतात का बघूया, नाहीतर काय होते पुढे जाणार आणि आपण मागचे सगळे फॉर्म्युले विसरणार आहे की नाही.
सांगा बघू काय काय फॉर्म्युले आपण सुरुवातीपासून पाहिले. सगळ्यात पहिला क्युबॉइडचे कुठले कुठले फॉर्म्युले. टोटल सरफेस एरिया, है की नाही. काय फॉर्म्युला आहे. 2 into LB BH LH. त्याचा एक व्हर्टिकल फेसेसचा फॉर्म्युला आहे. त्यातनं काय वजा करायचं असते, 2LB काढायचं असते, फक्त 2BH 2LH असते. तो राहू दे, ठीक आहे. तो आपल्याला बरं ठीक आहे, लिहूया तो पण. व्हर्टिकल सरफेसचा तो विचारला तर आपल्याला आला पाहिजे. व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस असं म्हणतात त्याला. सरफेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस, तो असते 2BH 2LH. ओके, हे झालं टोटल व्हर्टिकल. आणि काय असते याच्यात, काय नसते. व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा काय फॉर्म्युला असतो याचा. L into B into H. हे झालं क्युबॉइडचं. नेक्स्ट नेक्स्ट आहे क्यूब. क्यूबचा काय असतं, टोटल सरफेस एरिया. किती असते, 6. आणि व्हर्टिकल फेसेसचा किती असतोय, 4L². त्यानंतर दुसरा असतोय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम किती असते, व्हॉल्यूम ऑफ क्यूब, L³. ओके, त्यानंतर काय असतं माहिती आहे आपल्याला, सिलेंडर. सिलेंडरचं कसं असते, कर्ड सरफेस एरिया काय. काय आहे? एकाला तर कोणाला आठवते की नाही, 2πr H. आणि टोटल सरफेस एरिया काय असते, 2πr+H. आणि फायनली व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असते, πr²H. इथे लक्षात, सगळे फॉर्म्युले असे व्यवस्थित आपल्याला पाठ पाहिजेत, नाही तर काय उपयोग नाही. लक्षात की एक फॉर्म्युला पाठ आहे, एक नाही. आणि परत आता आपण आलो कोन. कोन मध्ये आपल्याला परत एकदा कर्ड सरफेस एरिया पण असतो. तो काय असतोय, πr L. L कसं येते, L² = H² + R² किंवा R² + H². त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा टोटल सरफेस एरिया असतोय. तर टोटल सरफेस एरिया फॉर्म्युला आहे πr+R+H का L. L, πr+R+L. त्यानंतर व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे 1/3 πr². आणि फायनली आपण आता येणार आहे स्पियर. स्पियर स्पियर मध्ये लक्षात घ्या, स्पियर म्हणजे पूर्ण वर्तुळ. बघा हे पूर्ण गोल. ओके. आणि हेमिस्पियर म्हणजे ह्याचा हाफ. त्याला सेमी म्हणण्यापेक्षा हेमी म्हणतात. तर हा पूर्ण जो आहे, ह्याच्या दोनच गोष्टी असतात. एक, सरफेस एरिया. एकच सरफेस एरिया असतो याला, पूर्णवाल्याला. पूर्ण स्पियरला एकच सरफेस, कारण सगळा सरफेस एकच आहे ना, त्याला काय दुसरा सरफेसच नाही. तर त्याचा फॉर्म्युला आहे 4πr². लक्षात घ्या, आता इथं थोडं कन्फ्युजन चालू होतं. सरफेस एरिया जो असतो स्पियरचा, तो πr² मध्ये असतो. लक्षात घ्या, एरिया नेहमी स्क्वेअर मध्ये असतो. एरिया नेहमी स्क्वेअर मध्ये असतात. आणि याचं व्हॉल्यूम मी आता तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवायचं आहे. व्हॉल्यूम असतं याचं 4/3πr³. फरक लक्षात आला पाहिजे. इथं काय क्यूब आहे. हे झालं स्पियरचं. हे झालं स्पियरचं. ह्याच्यानंतर येतो हेमिस्पियर. हेमिस्पियर म्हणजे अर्धवर्तुळ. अर्ध
अर्ध अर्धगोल. ह्याच्यामध्ये नुसता एक सरफेस एरिया नसतो. इथं थोड्या गोष्टी कॉम्प्लिकेट होतात. काय? इथं कर्ड सरफेस एरिया असतो आहे की नाही, ह्याला हा काय कर्वड आहे, मग त्याला म्हणायचं कर्ड सरफेस एरिया. आणि तर तो किती असणार हो? पहिला हा सांगूया. जेवढा ह्याचा एरिया आहे टोटलचा, त्याचा हा काय असेल? त्याचा काय असेल? निम्मा असेल ना. म्हणजे हा 4 पाय आर स्क्वेअर असेल तर हा किती असेल? 2 पाय आर स्क्वेअर. जाते की नाही डोक्यात? टोटल 4 पाय असेल तर निम्मा किती असणार आहे? 2 पाय आर असणार आहे. पण आता इथे एक प्रॉब्लेम आहे. हा पण सरफेस ऍड झाला याच्यात, फ्लॅट. त्यामुळे आता याचं टोटल सरफेस एरिया जर विचारलं तर हो, टोटल सरफेस एरिया मध्ये काय होते, तर हे कर्व वाला 2 पाय आर स्क्वेअर तर आहेच, प्लस फ्लॅट हा पण एक एरिया आपण त्याच्यामध्ये ऍड करतो. असे टोटल मला मिळतात 3 पाय आर स्क्वेअर. त्यामुळे हे मी सगळं खोडतो, फक्त इथे लिहितो किती, 3 पाय. इथे गोष्टी लक्षात याल्यात का बघा. आणि फायनली याचं व्हॉल्यूम, याचं व्हॉल्यूम काय असणार आहे या व्हॉल्यूमच्या हाफ. म्हणजे हे 4/3 आहे, तर हे असते 2/3. मात्र व्हॉल्यूम आहे, काळजीपूर्वक लक्ष द्यायचं, क्यूब असतं. एरियाला स्क्वेअर स्क्वेअर स्क्वेअर, क्यूबला व्हॉल्यूम, सॉरी व्हॉल्यूमला क्यूब क्यूब. इथं म्हणायचं इथं का व्हॉल्यूमला स्क्वेअर नाही आहे? म्हणजे डिग्री 3च आहे, कारण एच पण आहे तिथं. व्हॉल्यूमला डिग्री 3 असते, सरफेस एरियाला डिग्री 2 असते. ते आता नवीन आपल्याकडं 5 फॉर्म्युले ऍड झाले अजून. हे सगळे फॉर्म्युले लक्षात घ्या, आपल्याला इयत्ता 10वीत जायच्या अगोदर माहिती असणं गरजेचं आहे. 10वीत गेलं की आपल्याला अजून एक नवीन मिळणार आहे. आकृती अशी, ती काय आहे? तर ही कोण वरचा भाग कापला का नाही, हा कापून हे आखी राहते काय हे, त्याला फ्रस्टम म्हणायचं. वरचा कापला का नाही, खाली जे राहते त्याला फ्रस्टम म्हणतो. तर तो येणार आहे पुढल्या वर्षी, म्हणून त्याचा आपल्याला पाठ करायचा आहे परत. त्यामुळे ह्या वर्षीसाठी आपल्याला एवढे सगळे आहेत, ते सगळे फॉर्म्युले आपल्याला लक्षात असणं गरजेचे आहे. आलं लक्षात तुमच्या? काय काय फॉर्म्युले सांगितले, कसे सांगितले, लक्षात तुम्ही आता कसं ठेवायचं आहे बघा. आपण सोडवायला चालू करूया. बघा, व्हॉल्यूम, टोटल, या गोष्टी आपण सांगितल्या. स्पियरच्या पण आपण दिलेल्या असलो बरोबर तर सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया स्पियरचा आहे, तो हेमिस्पियरचा आहे. थोडं कन्फ्युजिंगच करते, सगळं कन्फ्युज काय एकाच वेळी सगळं सांगून काय समजून देत नाही. त्यामुळे एकदम सगळे फॉर्म्युले आपण एका ठिकाणी लिहायचे, पाठ करायचे सिम्पली. सॉल्ड एक्झाम्पल्स बघूया आता याच्यातले काय आहेत. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर. स्पियर सांगितले की हेमिस्पियर सांगितले, काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. स्पियर सांगितलं तर स्पियरचा फॉर्म्युला, हेमिस्पियर सांगितले हेमिस्पियरचा फॉर्म्युला. व्हॉल्यूम ऑफ स्पियर 4/3 पाय आर क्यूब. पुट करायचे, व्हॅल्यू फाइंड करायचं. सीसी मध्ये सीएम असेल तर सीसी मध्ये उत्तर, एम असेल तर क्युबिक मीटर मध्ये किंवा मीटर क्यूब असं म्हणायचं. तिकडे बघा, फाइंड द रेडियस ऑफ अ स्पियर हुज व्हॉल्यूम दिले सीसी मध्ये, उत्तर येणार सीएम मध्ये, कारण आपण सोडवलेलं आहे ना हे. व्हॉल्यूम ऑफ स्पियर दिलेला आहे, तर त्या ठिकाणी ते व्हॅल्यू पुट करायची आहे. 4/3 ठिकाणी 4/3, पायच्या ठिकाणी 3.14 घ्या म्हणून सांगितलेलं आहे. आर क्यूब तसंच ठेवायचं, इकडचं सोडवायचं. आर क्यूब काय ते 70,000, तर आर येणार आहे 30 सेंटीमीटर मध्ये उत्तर येणार आहे. आणि द व्हॉल्यूम ऑफ स्पियर हुज सरफेस एरिया दिलेला आहे. स्पियरचा सरफेस एरिया दिला आहे, तर सरफेस एरियाचा फॉर्म्युला दिला 4 पाय आर स्क्वेअर. सरफेसच्या ठिकाणी लिहिलं 314, 4 × 3.14, आर येणार आहे 100, सॉरी आर स्क्वेअर येणार आहे 100/4, आर येणार आहे पाय. तो पुट करायचा व्हॉल्यूम ऑफ स्पियर मध्ये.
कारण व्हॉल्यूम ऑफ स्पेअर विचारलेला आहे, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर फॉर्म्युला लिहायचा, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर मध्ये व्हॅल्यू पुट करायच्या, उत्तर येणार आहे सीसी मध्ये, क्युबिक सेंटीमीटर मध्ये. तर असे हे प्रश्न एकदम किरकोळ किरकोळ प्रकारचे प्रश्न असणार आहेत, काही आपल्याला त्याच्यामध्ये अवघड नाही आहे. पण आपण हे सुद्धा सोडवायला चालू करूया माझ्या मते, जेणेकरून आपल्याला काय काय सांगितलेलं आहे बघा. बघा यात तुम्हाला मी सांगितलेलं आहे, जे प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड असतात त्याचा काय एवढा अवघड विषय नसतो. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे काय, त्याचं रेडियस हाईट दिले आणि डायरेक्ट सांगितले की व्हॉल्यूम काढा, सरफेस एरिया काढा, कर्व सरफेस एरिया काढा, हे म्हणायचं स्ट्रेट फॉरवर्ड. थोडस बदलून कसं देतात की कर्व सरफेस एरिया देतात मग रेडियस काढा म्हणतात, किंवा कर्व सरफेस एरिया देतात, रेडियस काढा आणि रेडियस काढून मग व्हॉल्यूम काढा म्हणतात. हे अशा पद्धतीचे पण प्रॉब्लेम असतात. आणि थर्ड ते प्रकार असतो तो म्हणजे ते की पॉलिथिन शीट किती लागणार आणि त्यात व्हॉल्यूम किती आणि हा ते वितळवला तर किती तयार होतील. हे जे प्रश्न आहेत हे तिसऱ्या लेवलचे प्रश्न आहेत, जे खरे आपल्याला सोडवता आले पाहिजे, त्यात खरं कौशल्य लागते. बाकी मध्ये सिम्पली फॉर्म्युला पाठ करणं आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करणं असतं, बाकी काय याच्यामध्ये नसतं. जसं की हा पहिला प्रश्न आहे, पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, फाइंड द सरफेस एरिया काढा, व्हॉल्यूम काढा कुणाचा, स्पियरचा, आणि रेडायस दिलेत सगळ्यांच्या. पहिलं आर इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. काय नाही, सरफेस एरियाचा फॉर्म्युला लिहायचा. काय फॉर्म्युला आहे सरफेस एरिया ऑफ स्पियर, काय आहे, 4 पाय r स्क्वेअर. 4 पायची व्हॅल्यू किती द्या म्हणून लिहिले का, लिहिले नाही, 3.14 घ्या म्हणून सांगितलंय. आर ची व्हॅल्यू 4. काय हा गुणाकार येईल ते आपल्याला असणार आहे, याचा आन्सर लक्षात घ्या. युनिट काय येईल सांगायचं, युनिट युनिट काय येईल सांगा. युनिट काय येईल याचं, cm स्क्वेअर. बरं, व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा काय फॉर्म्युला आहे, 4/3 πr स्क्वेअर का क्यूब, क्यूब. 4/3, पायची व्हॅल्यू 3.14, आर ची व्हॅल्यू 4. 4 4 बघा, 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 3.14 डिवायडेड बाय 3. तर हे सगळे अशी उत्तर आहेत ज्याच्यामध्ये थोडं आपल्याला अप्रॉक्सिमेट काढावं लागते. याचं काय येईल उत्तर, याचं काय युनिट काय येईल याचं, तर परत फक्त बघणं गरजेचं आहे. बरोबर आहे, 946 आहे त्याचं, राऊंड ऑफ करून हे 5 होत असते. काय येईल याचं उत्तर, सीसी. कारण सेंटीमीटर आहे, व्हॉल्यूम काढलंय, तर काय येणार, सीसी. हे असेच सोडवायचे आहेत, येतील का नाही पुढचे सोडवायला, सिंपल आहे ना. काही त्याच्यामध्ये अवघड आहे का, फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचंय, आलं पाहिजे आपल्याला सोडवायला, प्रॅक्टिस मध्ये आपल्याला असलं पाहिजे. नुसतं मी सोडून काही फायदा होणार नाही आहे. तर आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. तुमचा सरांचा क्लास आहे का, रायकोड सरांचा क्लास आहे का. ठीक आहे, मग राहिलेलं एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. सिंपल आहेत, लक्षात घ्या, फॉर्म्युले पाठ करा तुम्ही, फॉर्म्युले लक्षात ठेवा, काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, त्या शनिवारी टेस्ट कुठली आपली, ट्रिग्नोमेट्रीची झाली ना, आणि तिकडं पार्ट 1 मधली, पार्ट 1 मधली स्टॅटच्या अगोदर कुठला चॅप्टर होता, ते काय लक्षात नसते, तुम्ही कुठं असताय.